की आपण रिव्ह्यू आर्टिकल कसा सर्च करायचा आणि विषयाची निवड कशी करायची, रिव्ह्यू आर्टिकल दिसायला कसा असतो. ओके, तर ते आपण आज बघूया. ठीक आहे, तर रिव्ह्यू आर्टिकल का लिहायचा असतो, कशासाठी असतो, काय इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज काय असतात. ठीक आहे, तर त्या गोष्टीसाठी मी तुम्हाला एक YouTube लिंक पाठवली होती काल मी तुम्हाला एक व्हॉट्सअपवरती लिंक पाठवल्या होत्या. तर कोणी कोणी बघितलं बरं त्या लिंक ओपन करून, कोणी कोणी पाहिलं, कोणी कोणी पाहिली त्या लिंक ओपन करून, त्याच्यातला डिफरन्स कोणी कोणी बघितला. कोणी कोणी पाहिला, तर ते लिंक ओपन करून तो व्हिडिओ, युट्यूबचा व्हिडिओ कोणी कोणी पाहिला, रिव्ह्यू आर्टिकल आणि रिसर्च आर्टिकल यातला फरक. ओके, कदमने पाहिला, प्राजक्ताने पाहिला, सोनल तुम्ही पाहिला का, सोनल, सहदेव, ऋतुजा, पूनम, निशा, जयदेव, आयशा. फक्त प्राजक्ताने पाहिला, बाकीच्यांनी पाहिला का. मी व्हॉट्सअपवरती एक मेसेज फॉरवर्ड केला होता, तर त्या मेसेजमध्ये लिंक दिलेल्या होत्या सेपरेट. जर तुम्ही मी पाठवलेल्या गोष्टी जर तुम्ही बघू शकत नसाल, तर मग मलाही जास्त काही इंटरेस्ट येणार नाही. स्ट्रेट फॉरवर्ड म्हणतोय, कारण की तुम्हाला एवढं सगळ्या गोष्टी क्लिअर करून घेण्यासाठी मला तुमची मदत लागणार आहे. आणि जर तुम्ही करत नसाल तर मलाही काही गरज नाही मग तुमच्याकडनं या गोष्टी करून घ्यायची. ठीक आहे, तर कसं आहे, ज्या गोष्टी मी सांगितल्या वेळोवेळी, तर त्या गोष्टी तुम्ही करणं गरजेचं आहे. आता एक मी आर्टिकल ओपन केलेला आहे, याला म्हणतात रिव्ह्यू आर्टिकल. ठीक आहे, याला रिव्ह्यू आर्टिकल म्हणतात. आणि रिव्ह्यू आर्टिकलमध्ये टॉपिक कसा सिलेक्ट करायचा आणि त्यात काय काय लिहायचंय ते आपल्याला बघायचं आहे. ओके, तर मी एक सोपा आर्टिकल एक ओपन करतो. सोपा नाही आहे तो जनरली. हा आर्टिकल मी ओपन केला, वर्सटाईल ऑफ थर्मोल्युमिनेसेन्स मटेरियल्स अँड रेडिएशन डोसिमेट्री. ठीक आहे, तर हा आर्टिकल ओपन कसा करायचा. आता हा आर्टिकल इथे PDF दिसते तुम्हाला, या ठिकाणी PDF दिसते. ओके, तर ही PDF वरती या ठिकाणी क्लिक केलं तर ते ओपन व्हायला पाहिजे, पण ते ओपन होणार नाही. ठीक आहे, तर हा ओपन होणार नाही, यासाठी तुम्हाला काय सांगितलं होतं मी, की त्यावेळेस तुम्ही हा डेट ऑफ इश्यू कॉपी करायचा आहे. कुठपर्यंत, डेट ऑफ इश्यूचा 10 अंक जो असतो 10 अंकापर्यंत कॉपी करायचा आहे. आणि तो कॉपी केल्यानंतर एक नवीन टॅब ओपन करून त्याच्यामध्ये लायब्ररी जेनेसिस नावाचं टाकायचे, लायब्ररी जेनेसिस. म्हणजे या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने, या वेबसाईटच्या साहाय्याने पेड जर्नल्स की जे आपल्याला पे करून आपण ते आर्टिकल ओपन करू शकतो. ठीक आहे, तर ते आर्टिकल देखील आपण ओपन करू शकतो. तर पुढे जाणार, हे असं ओपन झालं, लायब्ररी जेनेसिसचं अकाउंट असं ओपन झालं, तर यानंतर तुम्ही काय करायचंय, सायंटिफिक आर्टिकलवर क्लिक करायचे. त्यानंतर आफ्टर दॅट यू हॅव टू क्लिक ऑन सायंटिफिक आर्टिकल. आणि सायंटिफिक आर्टिकलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक विंडो ओपन होईल किंवा ह्या प्रकारचे पेज ओपन होईल. ओके, आणि इथे लिहिलेलं असेल बघा, सर्च इन DOI. DOI मीन्स डेट ऑफ इश्यू, जो आपण आता कॉपी केलेला आहे, और PMID नंबर. ओके, सो यू हॅव टू पुट द नंबर विच इज स्टार्टेड फ्रॉम 10. दिसलं का तुम्हाला, 10 पासून स्टार्ट झालेला आहे. ओके, म्हणजे DOI डेट ऑफ इश्यू हा 10 पासून स्टार्ट होतो आणि या ठिकाणी पेस्ट करायचा आहे. या ठिकाणी मी तो पेस्ट केला, तर पेस्ट केल्यावर तुम्हाला दिसेल तो 10 पासून स्टार्ट झालेला आहे. गेटिंग माय पॉइंट. आणि त्यानंतर सर्च बनायचं आहे, त्यानंतर सर्च बनायचं आहे. ओके, आणि त्यानंतर
त्यानंतर या गोष्टी आहेत इथे दिसतात तुम्हाला, लिंक. या लिंक्सच्या साहाय्याने तुम्ही तो आर्टिकल डाउनलोड करू शकतात. आलं लक्षात? तर या लिंक्सच्या साहाय्याने तुम्ही ते आर्टिकल डाउनलोड करू शकतात. तर त्यासाठी तुम्ही LiveGen वर क्लिक करा किंवा SciHub वर क्लिक करा किंवा 100K टोरेंट वर क्लिक करा, LiveGen PW वर क्लिक करा किंवा BookSC वर क्लिक करा. या 6 पैकी जे आहेत, 5 पैकी या कशावरही क्लिक केलं तर तुम्हाला ते आर्टिकल डाउनलोड होऊ शकतं PDF कॉपी. आता मी तुम्हाला LiveGen मागच्या वेळेस दाखवलं होतं, आता मी तुम्हाला SciHub दाखवतोय. आता मी SciHub वर क्लिक केलं तर ते ओपन होत नाहीये, लोड म्हणतंय. मी बॅक केलं आता 100K टोरेंट वर क्लिक केलं मी, तर बघा डायरेक्ट डाउनलोड झालं. पण ते टोरेंट फॉर्म मध्ये डाउनलोड झालंय. ठीक आहे, त्याला ओपन करायला पण आपल्याला टोरेंट सॉफ्टवेअर लागेल. त्यापेक्षा आपण LiveGen वर क्लिक करून डायरेक्ट डाउनलोड करायचंय. LiveGen वर क्लिक केलं तुम्हाला या प्रकारचं पेज ओपन होताना दिसेल आणि यानंतर तुम्ही गेट वरती क्लिक करायचंय. ओके, आफ्टर दॅट यू हॅव टू क्लिक ऑन गेट पेज और गेट वर्ड. ओके, त्याच्यावर क्लिक केलं की डायरेक्ट तुमचं आर्टिकल डाउनलोड होईल. हे बघा डाउनलोड होतंय. दिसलं का डाउनलोड झालेलं आर्टिकल? दिसलं तुम्हाला? दिसतंय डाउनलोड झालेलं आर्टिकल? दिसतंय का डाउनलोड झालेलं आर्टिकल? आता त्या आर्टिकलवर क्लिक केलं की ते आर्टिकल डायरेक्ट ओपन होईल. दिसलं का ओपन झालेलं आर्टिकल? दिसलं तुम्हाला? ओपन झालेलं आर्टिकल, रिव्ह्यू आर्टिकल दिसलं का? ओके फाईन. तर आता इथे लिहिलेलं आहे बघा, हा वर्ड वापरलेला असेल, इट मीन्स दॅट दिस इज दी रिव्ह्यू आर्टिकल. ओके, आता एक सोपं लक्षात ठेवा की रिसर्च आर्टिकल आणि रिव्ह्यू आर्टिकल मधला सोपा फरक काय, की रिसर्च आर्टिकल मध्ये तुम्ही काहीतरी एक्सपेरिमेंट केलेले असतील, तुम्ही काहीतरी इनोव्हेशन केलेलं असेल किंवा तुम्ही काहीतरी प्रयोग केलेले असतील. तो प्रयोग केल्यानंतरचा डेटा, तुमचा स्वतःचा डेटा, तुम्ही स्वतः डेव्हलप केलेला डेटा, स्वतः रिसर्च केलेला डेटा पब्लिश करणं म्हणजे रिसर्च आर्टिकल. स्वतः तुम्ही एक्सपेरिमेंट करून पब्लिश केलेला डेटा म्हणजे रिव्ह्यू आर्टिकल, रिसर्च आर्टिकल सॉरी. पण रिव्ह्यू आर्टिकल मध्ये काय की तुम्हाला प्रिव्हियस पब्लिश झालेला डेटा, पास्ट डेटा बद्दल सर्वे करायचा आहे, त्याचे अनालिसिस करायचे आणि तो पब्लिश करायचा आहे. त्याला रिव्ह्यू आर्टिकल म्हणतात. तर तुम्ही परत ज्यांनी काल लिंक बघितली नाहीये ती लिंक त्यांनी परत बघा युट्यूबवरची, मी जी काल व्हॉट्सअप पर्सनली केलेलं आहे. ठीक आहे, तर हा टायटल बघा, वर्सॅटिलिटी. टायटल काय आहे या रिव्ह्यू आर्टिकलचं? टायटल काय आहे? वर्सॅटिलिटी ऑफ थर्मोल्युमिनेसेन्स मटेरियल्स अँड रेडिएशन डोसिमेट्री, अ रिव्ह्यू. ओके, तर त्यांनी काय केली? वर्सॅटिलिटी म्हणजे नंबर ऑफ व्हेरियस काइंड ऑफ मटेरियल्स, त्यांनी. ओके, तर व्हेरियस काइंड ऑफ मटेरियल्स, ज्यांना लिंक आली नाही त्यांना मी लिंक पाठवेल. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय केले की वर्सॅटिलिटी ऑफ थर्मोल्युमिनेसेंट मटेरियल्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल, कोणते मटेरियल की असे मटेरियल जे थर्मोल्युमिनेसेन्स प्रॉपर्टी दाखवत असेल. ओके, त्या मटेरियलच्या डेटा त्यांनी स्टोअर केला, त्या डेटा त्यांनी कलेक्ट केला, त्याच्या डेटाबद्दल त्यांनी चर्चा केली, त्या डेटाबद्दल त्यांनी रिव्ह्यू आर्टिकल, त्या डेटाबद्दल त्यांनी अनालिसिस केलं, त्या डेटाबद्दल त्यांनी डिस्कस केलं की काय नेमकं त्या डेटामध्ये त्यांना काय काय मिळालेलं आहे, कसं मिळालेलं आहे, कोणकोणते रिझल्ट मिळालेले आहेत, का मिळालेले आहेत, ते सगळे प्रश्न त्यांनी या रिव्ह्यू आर्टिकल मध्ये मांडलेला आहे. आणि तो डेटा कोणत्या ऍप्लिकेशनसाठी वापरला गेलेला आहे? रेडिएशन डोसिमेट्री म्हणजे रेडिएशन डोस मेजरमेंट. डोसिमेट्री म्हणजे दी वर्ड डोसिमेट्री म्हणजे डोस प्लस मेजरमेंट. डोस प्लस मेजरमेंट म्हणजे डोसिमेट्री. डोस प्लस मेजरमेंट.
दॅट इज नथिंग बट ए डोसिमेट्री. ओके, तर त्याचे त्यांनी रिव्ह्यू केलेला आहे. ओके, तर कोणी रिव्ह्यू केलेला आहे? आरती दुर्गावकर, आरती मुळे, NR पवार, विभा चोप्रा, NS ढोबले, OP चिमनकर आणि SJ ढोबले. ओके, आणि ते पब्लिशर कोण आहे? तर विले, इंटरनॅशनल रेप्युटेड पब्लिशर ग्रुप आहे अमेरिकेचं, युरोपचं. आणि जर्नलचं नाव काय आहे? तर लुमिनेसेन्स. ओके, तर आर्टिकल कोणत्याही जर्नलमध्ये पब्लिश होत नाही. तर तो पर्टिक्युलर आपण ज्या टॉपिकवरती आपण रिव्ह्यू करतोय, तर तो टॉपिकशी रिलेटेड जी जर्नल असेल त्या जर्नलमध्ये तर तुम्ही रिव्ह्यू आर्टिकल पब्लिश करू शकतात. तर इथं बघा टॉपिक थर्मोलुमिनेसेन्स. ओके, थर्मो म्हणजे हीट आणि लुमिनेसेन्स म्हणजे लाईट. तर हा एवढा वर्ड बघा, लुमिनेसेन्स. ओके, तर हा जर्नल अवेलेबल आहे, तर त्या जर्नलमध्ये तुम्ही रिव्ह्यू आर्टिकल पब्लिश करण्यासाठी देऊ शकतात. आलं लक्षात? तर या आर्टिकलमध्ये काय काय रिव्ह्यू आर्टिकल, काय काय डेटा त्यांनी कलेक्ट केलेला आहे ते बघूया आपण आता. ओके, तर ऑफकोर्स तुम्हाला 250 वर्ड मध्ये ऍब्स्ट्रॅक्ट लिहावा लागतो. 250 शब्दामध्ये तुम्हाला ऍब्स्ट्रॅक्ट लिहावा लागतो. ऍब्स्ट्रॅक्ट काय असतो? की पूर्ण चॅप्टर किंवा पूर्ण पेपरचा सारांश असतो. 250 शब्दामध्ये आपल्याला मांडायचा असतो, तो दाखवायचा असतो. आलं लक्षात? मी जे काही बोलतोय ते समजतंय का तुम्हाला? मी जे काही बोलतोय ते समजतंय का तुम्हाला? मी जे काही बोलतोय फक्त हो म्हणू नका, नाही समजलं तर नाही म्हणा, मी नंतर सांगणार नाही. ठीक आहे, तर ऍब्स्ट्रॅक्ट काय असतो? जनरली ऍब्स्ट्रॅक्ट हा पूर्ण आपण जे चॅप्टर लिहितोय किंवा जो प्रोजेक्ट लिहिणार आहे त्या पूर्ण प्रोजेक्टचा सारांश असतो, ऍब्स्ट्रॅक्ट म्हणतात त्याला. ओके, आणि त्या ऍब्स्ट्रॅक्ट फक्त 250 शब्दामध्ये लिहायचा असतो आणि तो 250 शब्दामध्ये पूर्ण आपण काय केलेलं आहे नेमकं ते सगळं त्या ऍब्स्ट्रॅक्ट मध्ये इन शॉर्ट मध्ये देता आला पाहिजे. ओके, ते आधी आपल्याला जर्नलला पाठवायचे असतं. त्या जर्नलला जर आवडलं की हा ऍब्स्ट्रॅक्ट मध्ये जे काही यांनी वर्क केलेलं आहे ते एकदम क्वालिटीचे आहे आणि सुटेबल आहे आणि ते आपण रिव्ह्यू आर्टिकल म्हणून आपल्या जर्नलमध्ये पब्लिश करू शकतो, तर त्याला ऍब्स्ट्रॅक्ट असं म्हणतात. आता आणखी एक लेक्चर घेईन मी तुमच्यासाठी. त्या गोष्टी खूप मॅटर करतात आणि हे तुम्हाला रिसर्च करताना किंवा PhD करताना हे कोणी सांगणार नाही. त्या गोष्टी आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ऍब्स्ट्रॅक्ट लिहिताना किंवा रिव्ह्यू आर्टिकल लिहिताना तुम्ही फक्त जुने लिटरेचर किंवा जुने रिसर्च पेपर किंवा जुने आर्टिकलचा सपोर्ट घेऊ शकतात. पण त्या आर्टिकलमध्ये जे सेंटेन्स लिहिलेलं आहे ते सेंटेन्स तुम्ही ऍज इट इज वापरू शकत नाही. उदाहरणार्थ हे सेंटेन्स कुठपर्यंत वापरलेलं आहे यांनी, कुठपर्यंत दिलेलं आहे. उदाहरणार्थ आपण एखादा सेंटेन्स घेऊया. Doping of different rare earth impurities in different hosts is responsible for changing the properties of material useful for variation application in different field. ओके, तर हे सेंटेन्स आहे. ठीक आहे, तर रिव्ह्यू आर्टिकल किंवा रिसर्च मध्ये करिअर किंवा रिसर्च मध्ये तुम्हाला काम करत असताना की तुम्ही कोणतंही सेंटेन्स ऍज इट इज लिहू शकत नाही. तुम्ही कोणताही डेटा पब्लिश करताना की कोणतंही रिसर्च आर्टिकल लिहिताना, रिव्ह्यू आर्टिकल लिहिताना तुम्हाला ते आर्टिकल तुमच्या शब्दामध्ये हायली क्वालिटी इंग्लिशमध्ये किंवा हायली सायंटिफिक लँग्वेज मध्ये लिहायचं असतं. तुम्ही तर या सेंटेन्सचा तुम्ही उपयोग करू शकतात की यांनी असं लिहिलेलं आहे, पण असं हे सेंटेन्स तुम्ही तुमच्या रिव्ह्यू आर्टिकलमध्ये, तुमच्या रिसर्च आर्टिकलमध्ये मांडू शकत नाही. नाही तुमच्यावर कॉपी केस होऊ शकते की तुम्ही या जर्नलमधनं या पेपरमधनं हे सेंटेन्स कॉपी केलेलं आहे. तर तुमच्यावर जर कॉपी केस झाली तर तुमच्यावरती रिसर्च करण्यासाठी बॅन येऊ शकतो. तुमच्यावर रिसर्च करण्यासाठी बॅन येऊ शकतो. तुम्हाला PhD करण्यासाठी बॅन येऊ शकतो. तर अशा केसमध्ये ते सेंटेन्स तुम्ही नंबर ऑफ रिसर्च आर्टिकल वाचायचे आहेत, नंबर ऑफ रिव्ह्यू आर्टिकल वाचायचे आहेत, त्याच्यामध्ये नोट्स काढायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं नॉलेज वाढेल. जास्तीत जास्त पेपर वाचल्यानंतर, जास्तीत जास्त रिव्ह्यू आर्टिकल वाचल्यानंतर तुमचं नॉलेज वाढेल आणि नॉलेज वाचल्यानंतर तुम्हाला या प्रकारचे सेंटेन्स लिहायचे असेल तर तुम्ही ह्या प्रकारचे सेंटेन्स ऍज इट इज न लिहिता तुम्ही तुमच्या ओन लँग्वेज मध्ये लिहायचे आहे.
ओन लँग्वेज मध्ये म्हणजे स्वतःच्या भाषेत लिहायचे इंग्लिशमध्ये. त्याला याला म्हणतात कॉपीराईट किंवा याला म्हणतात प्लॅगरिझम म्हणतात त्याला. सॉरी, नॉट अ कॉपी, प्लॅगरिझम. ओके, दिसला का शब्द, दिसला का प्लॅगरिझम? प्लॅगरिझम शब्द दिसला मी लिहिलेला लेफ्ट साइडला. ओके, प्लॅगरिझम म्हणजे काय असतं की तुम्ही कुठे जरी काहीतरी गोष्ट कॉपी केलेली आहे. ओके, आणि जेव्हा आपण रिव्ह्यू आर्टिकल एखाद्या जर्नलमध्ये टाकतो तेव्हा प्लॅगरिझम चेक केलं जातं की किती % कॉपी केलेलं आहे तुम्ही, किंवा तुमच्या जी रायटिंग आहे, जी तुमची रायटिंग आहे त्याची सिमिलरिटी % किती रेशो आहे, सिमिलरिटी किती आहे, म्हणजे या एवढं यांनी काहीतरी लिहिलेलं आहे किंवा इंटरनॅशनली ग्लोबली किती नंबर ऑफ आर्टिकल्स प्रेझेंट आहेत, त्या नंबर ऑफ आर्टिकल्स, पुस्तक किंवा नोवेल्स याच्यामधले वर्ड्स ते एका सॉफ्टवेअरने, त्याला म्हणतात टर्निटिन नावाचं सॉफ्टवेअर म्हणतात, किंवा एंड नोट नावाचं सॉफ्टवेअर असतं. त्या सॉफ्टवेअरमध्ये आपण लिहिलेलं आर्टिकल त्याच्यात टाकलं जातं आणि ते आर्टिकल ते सॉफ्टवेअर चेक करतं. 15-20 मिनिट घेतं आणि त्या 15-20 मिनिटात की आपल्याला लिहिलेलं आर्टिकलची किती सिमिलरिटी इतर आर्टिकल मधनं कलेक्ट केलेली आहे किंवा इतर आर्टिकल मधनं ते सेंटेन्स ऍज इट इज कॉपी केलेलं आहे, ते सॉफ्टवेअर बघायचं काम करत असतं. ओके, तर त्यामुळे ते आपलं 6% किंवा 8% जास्त असता कामा नये. ओके, 100% 6 ते 8% जास्त असता कामा नये. त्यापेक्षा जास्त असलं तर आपल्यावर कॉपी केस होऊ शकते. ओके, म्हणून लिहिताना तुमच्या स्वतःच्या भाषेत, स्वतःच्या एकदम इझी लँग्वेज मध्ये लिहिणं गरजेचं असतं. गेटिंग माय पॉइंट? समजलं का? समजलं मी काय म्हणतोय प्लॅगरिझम किंवा कॉपीराईट संदर्भात? ठीक आहे. मग आता ऍब्स्ट्रॅक्ट हे 250 शब्दामध्ये लिहायचा असतो. ऍब्स्ट्रॅक्ट जास्तीत जास्त 250 शब्दामध्ये लिहायचा असतो. 250 वर्ड्स. ओके, 250 वर्ड्स मध्ये लिहायचा असतो ऍब्स्ट्रॅक्ट. वर्ड्स मॅक्सिमम और मिनिमम. मिनिमम चालेल, मिनिमम त्यापेक्षा चालते, पण मॅक्सिमम 250 वर्ड. ठीक आहे, तर ऍब्स्ट्रॅक्ट 250 शब्दामध्ये लिहिला गेला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही काय केलेलं ते सांगितलं, आणि तुम्ही जे रिव्ह्यू आर्टिकल लिहिलं आहे, ते जे रिव्ह्यू आर्टिकल लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये मेन शब्द कोणते वापरले गेलेले आहेत त्याला कीवर्ड्स म्हणतात. त्या तुमच्या ते मिनिमम 4 ते 5 द्यायचे असतात. मिनिमम 4 to 5 कीवर्ड्स रिक्वायर्ड. कीवर्ड्स. ओके, आता याच्यामध्ये काय आहे, डोसिमेट्री हा शब्द, डोसिमेट्री त्यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे, डोसिमेट्री त्यांनी वापरलेला आहे, तर डोसिमेट्री हा शब्द लिहिला आहे. परत ग्लास हा शब्द मॅक्सिमम वेळा आलेला असेल. आयोनायझिंग रेडिएशन म्हणजे डोस मेजरमेंट म्हणजे रेडिएशन मेजरमेंट, म्हणून आयोनायझिंग रेडिएशन आलेलं आहे. फॉस्फर म्हणजे जे मटेरियल, ज्या मटेरियलची ते त्यांनी स्टडी केलेली आहे त्या मटेरियलला फॉस्फर म्हणतात, म्हणून कीवर्ड म्हणून फॉस्फर वापरला आहे. ठीक आहे, त्यानंतर थर्मोल्युमिनेसन्स. त्यानंतर थर्मोल्युमिनेसन्स. ठीक आहे, तर हे त्यांनी कीवर्ड्स वापरलेले आहेत. त्यानंतर इंट्रोडक्शन लिहायचं असतं आपल्याला. जे तुम्ही रिव्ह्यू आर्टिकल बघणार आहात, सर्च करणार आहात, कमीत कमी 100 जास्तीत जास्त केले तर खूपच चांगली गोष्ट आहे. कमीत कमी 100 आर्टिकल तुम्ही कलेक्ट केले, त्याची स्टडी केली, अनालिसिस केलं, तर त्याच्या इंट्रोडक्शन, तुम्ही जे रिव्ह्यू आर्टिकल लिहिणार आहात, की रिव्ह्यू आर्टिकल तुम्ही प्रोजेक्ट म्हणून एखादा रिव्ह्यू करणार आहात प्रोजेक्टसाठी, तर पहिलं चॅप्टर मी बोललो होतो इंट्रोडक्शन, दुसरं बोललो होतो एक्सपेरिमेंटल प्रोसिजर किंवा अनालिसिस, तिसरं रिझल्ट अँड डिस्कशन, आणि चौथं कन्क्लुजन, असं मी बोललो होतो. काय काय बोललो होतो मी? इंट्रोडक्शन, नंतर एक्सपेरिमेंटल प्रोसिजर,
then result and discussion, results and discussion, then conclusion. ठीक आहे, एवढ्या गोष्टी करायच्या असतात. ठीक आहे, तर इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला प्रश्न विचारायचे असतात स्वतःला की नेमकं काय केलेलं आहे तुम्ही, काय बॅकग्राऊंड लिहायचा असतो तुमच्या कामाचा बॅकग्राऊंड. त्याच्यामध्ये वाय का केलंय, ओके. बॅकग्राऊंड मध्ये त्याच्या पास्ट मध्ये काय काय काम झालेलं आहे, कसं झालेलं आहे, त्याची फंडामेंटल इन्फॉर्मेशन लिहायची असते. ओके, हो. वाय नंतर त्यानंतर प्रेझेंट करंट स्टेट काय आहे, किंवा वाय नंतर व्हाट काय केलेलं आहे लोकांनी, व्हाट, किंवा वाय दिस वर्क इज इम्पॉर्टंट, वाय दिस वर्क इज इम्पॉर्टंट. हे ऍबस्ट्रॅक्ट, हे इंट्रोडक्शन मध्ये असलं पाहिजे. बॅकग्राऊंड नंतर वाय दिस वर्क इज इम्पॉर्टंट. ओके, त्यानंतर व्हॉट पीपल्स आर डीड, व्हॉट पीपल्स आर डीड, त्यानंतर प्रश्न विचारायचा आहे परत आपल्याला किंवा लिहिताना, which kind of work is already available, ओके. आणि त्यानंतर लास्ट मध्ये तुम्हाला लिहायचं आहे, लास्ट मध्ये which kind of work and what is the current status, what is the current status of this work and what we suggest or what we predict. समजलं का प्रश्न, काय 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 इंट्रोडक्शन मध्ये येतं, समजलं का? वाय का करणार आहेत आपण, वाय दिस वर्क इज इम्पॉर्टंट. हे काम, हा रिव्ह्यू आर्टिकलचा टॉपिक का महत्वाचा आहे. ओके, त्याचे थोडं बेसिक इंट्रोडक्शन मध्ये आपल्या शब्दामध्ये लिहायचं असतं. व्हॉट पीपल्स आर डीड, आतापर्यंत रिसर्चर, सायंटिस्ट, वैज्ञानिक यांनी काय काय केलेलं आहे. रिव्ह्यू आर्टिकलच्या इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला वाचून समजेल कोणी कोणी काय काय कसं कसं केलेलं आहे. ओके, त्यानंतर व्हॉट पीपल्स आर डीड. ओके, विच काइंड ऑफ वर्क इज ऑलरेडी अवेलेबल. आता करंटली लोकांनी काय काय करून ठेवलेलं आहे, लोकांनी काय काय करून ठेवलेलं आहे. नंतर व्हॉट इज द करंट स्टेटस ऑफ दिस वर्क, आता जी सध्याची सिच्युएशन लेवल काय आहे या वर्कची, त्याला तुम्ही प्रत्येक जे काही तुम्ही लिहिणार आणि वाय दिस वर्क इज इम्पॉर्टंट, मग ते करंट सिच्युएशन मध्ये किंवा फ्युचर मध्ये याचा उपयोग कशासाठी होणार आहे, का होणार आहे. तर त्याच्यात जर तुम्हाला नोवेल्स किंवा लिटरेचर्स मधून काही माहिती भेटत असेल तर त्याला रेफरन्स देता कामा नये, रेफरन्स द्यायला विसरू नका, रेफरन्स खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. व्हॉट पीपल्स आर डीड, लोकांनी काय काय केलेलं आहे, वैज्ञानिकांनी काय काय केलेलं आहे, वैज्ञानिकांनी काय काय केलेलं आहे ते सगळं लिहायचंय त्याच्यामध्ये. आता उदाहरणार्थ बघा, आता मी तुम्हाला दाखवतो एक. आता या लोकांनी इथे बघा, इथे सायटेशन, इथे ना त्यांनी हे दिलेलं आहे रेफरन्सेस 3, 4, 5, 6. ओके, नंतर इथं अजून कुठे दिलंय का, 6 नंतर कुठे आहे, 6, 7 ते 10 मी सर्कल केलेले रेफरन्स दिसतात का तुम्हाला. इंट्रोडक्शन मध्ये मी सर्कल केलेले आहेत ते रेफरन्स दिसतात का तुम्हाला.
समजून घ्या व्यवस्थित, कोणीही समजवणार नाही. तुम्ही MSc ला गेल्यावरती कोणी समजवणार नाही. MSc झाल्यानंतरही रिसर्चला गेलं तरी कोणी एवढं डिटेलमध्ये समजवणार नाही. दिसतंय का तुम्हाला मी सर्कल केलेले? ओके, ते these are the references. These are the references. References means बघा हे सेंटेन्स वाचू आपण. Okay, thermoluminescence dosimetry is one of the most important techniques used to qualify the absorbed dose in addition to other techniques based on solid state dosimetry such as radiation induced absorbance. ओके, तर absorbed dose संदर्भात ही टेक्निक वापरली जाते सॉलिड स्टेट डोसिमेट्री म्हणून. ओके, सॉलिड स्टेट डोसिमेट्री म्हणून. मग हे 3-4 जे आहेत, तर हा एवढं नॉलेज त्यांना जे मिळालेलं आहे, हे नॉलेज त्यांना 3 ते 4 रेफरन्स मधनं मिळालेलं आहे. ओके, आता यांनी पूर्ण पेपर वाचले असतील 3रा आणि 14, आणि त्याच्यामधनं त्यांना हे नॉलेज, एवढं प्रमाणातलं नॉलेज त्यांना मिळालेलं आहे. आलं लक्षात? त्यानंतर इन प्रॅक्टिस TLD बॅचेस आर यूज फॉर डिफरंट रेडिएशन मॉनिटरिंग ऍप्लिकेशन. आता हे बघा, आता मी कलर चेंज करतो. हा एवढा पार्ट बघा, मी ग्रीन केलेला पार्ट बघा. आता हा ग्रीन केलेला पार्ट जो आहे, हा ग्रीन केलेला पार्ट, तर हे 5 आणि 6 मधनं त्यांना मिळालेलं आहे हे एवढं नॉलेज, की हा एवढी आयडिया. तर या 5 आणि 6 मध्ये काय म्हटलेलं असेल, त्या आर्टिकल मध्ये काहीतरी म्हटलेलं असेल, TLD बॅचेस आर यूज फॉर डिफरंट रेडिएशन मॉनिटरिंग ऍप्लिकेशन. रेडिएशन मोजमाप करण्यासाठीचं जे साधन वापरलं जातं, त्या साधन रेडिएशन मोजमाप करण्यासाठी त्याचा वापर केला जातो, हे 5व्या आणि 6व्या रेफरन्स मध्ये मेन्शन केलेलं असेल. त्यामुळे त्यांनी हा रेफरन्स इथं टाकलेला आहे. आता हा 5 आणि 6 रेफरन्स कुठे बघायचा, किंवा 3 आणि 4 रेफरन्स कुठे बघायचा, ते मी तुम्हाला दाखवतो. सगळ्यात खाली जायचं रेफरन्सेस मध्ये. हे बघा, 3 आणि 4 आणि 5 आणि 6. ओके, तर यांनी 5 आणि 6 रेडिएशन मॉनिटरिंग साठी 5 आणि 6 हे रेफरन्स वापरलं. आणि 5 म्हणजे P सेट आणि S राजपूत, SMD राव, अग्रवाल, हे ऑथर्सचे नाव आहेत. ओके, आणि त्यांनी हे रेडिएशन मेजरमेंट हे आर्टिकल त्यांनी डाउनलोड केलं, आणि त्या आर्टिकल वाचून त्यांनी अभ्यास केला, आणि त्यांना या आर्टिकल मधनं ती इन्फॉर्मेशन मिळाली. पर्सनल मॉनिटरिंग ऍप्लिकेशन साठी ते TLD डोसिमीटरचा उपयोग केला जातो. किंवा S बहाल, SP लोचा, P कुमार या रिसर्चर जे आहेत वैज्ञानिकांनी हे रिसर्च आर्टिकल पब्लिश केलेलं आहे, आणि रेडिएशन फिजिक्स अँड केमिस्ट्री जर्नल मध्ये 2016 मध्ये ते वर्क पब्लिश केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांना या 2 आर्टिकल मध्ये त्यांना ती आयडिया मिळाली. आलं लक्षात? आता मी तुम्हाला हे आर्टिकल ओपन करून दाखवतो. मी 6व्या नंबरचं आर्टिकल ओपन करून दाखवतो. सिलेक्ट केलं, क्लिक केलं, कॉपी केला, न्यू विंडो ओपन केली, आणि गुगल ओपन केलं, आणि त्याच्यात पेस्ट केली ती एवढी इन्फॉर्मेशन, सर्च केलं. ओके, आता आपल्याला काय, रेडिएशन फिजिक्स आणि केमिस्ट्री हे जर्नल मध्ये 2016 मध्ये व्हॉल्यूम 119 मध्ये हे आर्टिकल मिळेल, S बहाल. ओके, आपण सर्च करायचं आहे ते. ठीक आहे, सर्च करताना आपल्याला कसं मिळेल ते आर्टिकल. आता हे आर्टिकल वाटतंय मला, हे ओपन करून बघू आपण. यस, ओके, हेच आर्टिकल आहे. तरी ओपन नाही झालं तर याच्यावर क्लिक करा, राईट क्लिक करून सर्च म्हणा. हे बघा, आलं बघा, परत ते ओपन केलं, आलं. रेडिएशन फिजिक्स अँड केमिस्ट्री जर्नल मध्ये गेलो आपण बरोबर. कशामधनं गेलो आपण, रेफरन्सेस मधनं गेलो का बरोबर? गेलो का बरोबर आपण रेडिएशन फिजिक्स अँड केमिस्ट्री रेफरन्स नंबर 6 मध्ये आलो आपण बरोबर. 2016 ला पब्लिश झालेला आहे. बघा, मी परत दाखवतो इकडे. हे बघा, ला पब्लिश झालेला आहे. 119 व्हॉल्यूम नंबर आहे, आणि 136 पेज नंबर आहे. ओके, बघा इथे 216 व्हॉल्यूम नंबर, इयर, व्हॉल्यूम नंबर 119 आणि पेज नंबर 136. बरोबर.
क्रॉस चेक करतात बरं का, आपण कोणतेही रेफरन्सेस देऊ शकत नाही तिथे. तिथं रेफरी असतात, मी सुद्धा 3 जर्नलचा रेफरी आहे, रिव्ह्यूअर आहे, माझ्याकडे पण रिसर्च आर्टिकल चेक करण्यासाठी येत असतात. तर रिजेक्ट करून देतो मी कधी कधी काही आर्टिकल क्वालिटीचे नसले तर. आलं लक्षात? काही आर्टिकल क्वालिटीचे नसले तर मी रिजेक्ट करून देतो. त्यामुळे किंवा क्रॉस चेक करतो आपण. आता याच्यामध्ये बघा, हे मटेरियल CaSO4DyMN a new highly sensitive thermoluminescent phosphor for versatile dosimetry. ओके, आता हे तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. आता हे वर्साटाईल डोसिमेट्री, आणि आपण आता परत आपल्या बॅक साईडला जाऊया, जिथे त्यांनी ते वाक्य टाकलेले 5 आणि 6 मध्ये. In practice, TLD badges are used for different radiation monitoring application. आणि त्यांनी इकडे काय लिहिलेलं आहे, व याच्यामध्ये कुठेतरी म्हटलेलं असेल, with high advantage newly technique reaction coupled with. हे बघा इथे लिहिलेलं आहे बघा त्यांनी, is need to develop more sensitive dosimeters capable for measuring low doses. म्हणजे कमी रेडिएशन मोजणारे त्यांनी हे मटेरियल्स डेव्हलप करणारे त्यांनी स्टडी केलेली आहे. कमी रेडिएशन कमी म्हणजे मायक्रोग्रे, सेंटीग्रे, की कमी अमाऊंट मधलं जे रेडिएशन आहे ते रेडिएशन मेजर करण्यासाठी त्यांनी ही सिस्टीम डेव्हलप केलेली आहे. ओके, म्हणजे लो रेडिएशन मेजर करणारे जे सिस्टीम असतात त्याला पर्सनल मॉनिटरिंग म्हणतात किंवा डोस मॉनिटरिंग म्हणतात. म्हणून या ठिकाणी त्यांनी काय म्हटलेलं आहे, रेडिएशन मॉनिटरिंग ऍप्लिकेशन म्हणजे रेडिएशन डोसिमेट्रिक ऍप्लिकेशन. आलं लक्षात? मध्ये या ठिकाणी जे काही वापरलेलं आहे, या ठिकाणी जे काही हे वापरलेलं आहे 5 आणि 6, हे बरोबर आलं की नाही? ते 2 आर्टिकल स्टडी करून हे गोष्टी आल्यात का? समजलं का त्यांनी कसं या ठिकाणी साईट केलेलं आहे? समजलं? समजलं? गावडे, जयदेव, बाकी सदेव, निशा, आयशा, पूनम, प्राजक्ता, ऋतुजा, ठीक आहे. आता तुम्ही काहीतरी रिव्ह्यू आर्टिकल वाचत असताना तुम्ही नंबर ऑफ पेपर वाचलेत, नंबर ऑफ रिसर्च आर्टिकल वाचलेत, आणि त्यानंतर काय झालं की तुम्हाला ते लिहायचे, ते रिसर्च आर्टिकल मधनं तुम्हाला इंट्रोडक्शन लिहायचे. तर तुम्ही एक सेंटेन्स त्याच्यामधनं एखादी आयडिया लिहिताना ते इंट्रोडक्शन मध्ये त्या गोष्टीचा उल्लेख ऍज इट इज नाही करू शकत तुम्ही. ओके, पण तुम्ही त्यांच्या ते इन्फॉर्मेशन कुठून मिळाली तर ते साईट करावं लागतं, रेफरन्सेस द्यावं लागतं. ओके, आणि ते वाक्य बघा, इन प्रॅक्टिस TLD बॅजेस आर यूज फॉर डिफरंट रेडिएशन मॉनिटरिंग ऍप्लिकेशन. मॉनिटरिंग म्हणजे मोजणं, म्हणजे रेडिएशन मेजरमेंट ऍप्लिकेशन. आता हे वाक्य यांनी कुठून लिहिलेलं आहे तर 5व्या आणि 6व्या रेफरन्स मध्ये लिहिलेलं आहे. ओके, 5व्या आणि 6व्या, आणि आपण ते 5वं 6वं आर्टिकल बघितलं होतं, आणि जे 6वं आर्टिकल आपण या ठिकाणी ओपन केलेलं आहे, आणि या ठिकाणी बघा हे दाखवलं मी तुम्हाला. दिस पेपर गिव्स दी account of development of new and sensitive phosphor and characterization. The standard production procedure based on the crystallization method was used. हे जाऊ द्या, हे इथे बघा, there is a need to develop more sensitive dosimeter capable of measuring low doses. किंवा टायटल बघा, या आर्टिकलचं टायटल बघा, CaSO4Dy a new highly sensitive thermoluminescent phosphor for versatile dosimetry. म्हणजे हे मटेरियल हे वेगवेगळ्या क्वालिटीचे रेडिएशन मोजू शकतं, वेगवेगळ्या क्वालिटीचे रेडिएशन मेजर करू शकतो, मोजू शकतो. म्हणून त्यांनी या ठिकाणी तो रेफरन्सचा वापर म्हणून केला, आणि म्हणून त्याला ते रेफरन्सचं सायटेशन दिलं. क्रॉस चेक केलं जातं. आलं लक्षात? तर या प्रकारे स्टडी केली जाते इंट्रोडक्शन मध्ये, किंवा
तुम्ही इतर ठिकाणी पण बघा. आता एखादा ग्राफ दाखवतो मी तुम्हाला आणि थांबतो. आता बघा ग्राफ त्यांनी, हा ग्राफ दाखवतो मी तुम्हाला. हा जास्त मी काय जात नाही. आता या लोकांनी एक पेपर मध्ये माझा स्वतःचा डेटा टाकलेला आहे. हा माझा पेपर मधला माझा ग्राफ टाकलेला आहे. मी जो रिसर्च आर्टिकल पब्लिश केलेला आहे ना, तर माझा ग्राफ टाकलेला आहे त्यांनी. ठीक आहे. तर हा ग्राफ मध्ये त्यांनी काय लिहिलेलं आहे बघा. हा फिगर मधलं माझं टायटल ऍज टाकलेलं आहे. ओके. आणि 58 नंबरचा रेफरन्स माझा पेपर साईट केलेला आहे, 2017 मध्ये पब्लिश केलेला. त्यांनी काय लिहिलेलं आहे, रेफरन्स 58 कॉपीराईट 2017 एल्सवेअर मध्ये पब्लिश झालेला माझा पेपर आहे. आता 58 नंबरचा आर्टिकल बघूया. आता हा ग्राफ बद्दल त्यांनी, हे मटेरियल बद्दल त्यांनी इथं इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. ओके. आता 58 नंबर इथे पण त्यांनी साईट केलेला आहे. आता 58 नंबरचा रेफरन्स तुम्हाला दाखवतो मी. येस, लुक इट हिअर. म्हणजे माझ्या पेपरचा सुद्धा त्यांनी स्टडी केलाय, अभ्यास केलाय. MS बदाने. म्हणजे MS बदाने म्हणजे कोण? मीच बरं का. MS बदाने म्हणजे मीच. नाहीतर सांगाल कोणतरी असेल. ओके. MS बदाने, SS दहिवले वगैरे. ठीक आहे. तर हे बाकीचे को ऑथर आहेत. तर माझा आर्टिकलची स्टडी केलेला आहे. रेडिएशन मेजरमेंट या जर्नलला मी पेपर पब्लिश केलेला आहे. ठीक आहे. आणि त्याच्यात ना तो ग्राफ बद्दल त्यांनी अनालिसिस केलेला आहे. ठीक आहे. तर हा पेपर मी तुम्हाला